आजना ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलविषयी मोबाईलले थोडासा आराम देऊयात. दखा पहिले 2-4 मित्र भेटेत ना इरारसी गप्पा मारेत, विचारेत तब्येत पाणी कशी आहे सांगेत विचारेत. आते विषय उलटा होई जाले. 2-4 मित्र गलीमा भेटो क्या 2-4 मित्र चहाना दुकानावर भेटो, त्या जसा बी इरारले भेटतस खिसामान मोबाईल काढतस आणि इरायना सी गप्पा न मारता त्या मोबाईलमा काही ना काही सोशल मीडियावर दखी राहतस. दखा मित्रसोने दुःख वाटानंतर कमी वस आणि आपण काय करतस मोबाईलनं दुःख आपला डोकामा घालतस आणि तेच तेच समोर फिरले राहस. एक 2 ओळी लिखा होतात मी तुम्हाला समोर सादर करत. चल मित्रा, मोबाईलला थोडासा आराम देऊयात आणि मोबाईलला दूर करून आपण आपल्या रिअल आयुष्यामध्ये एकमेकांचे सुख दुःख पाहूयात. चल मित्रा, थोडंसं मोबाईलला आराम देऊयात. आपला आजूबाजूला सुरू असणाऱ्या घटनांकडे व्यवस्थित पाहूयात. आपल्या आजूबाजू सुरू असणाऱ्या घटनांकडे थोडंसं पाहूयात. मित्रस्वनी दखा जदय तुम्ही एकमेकले भेटशात, एकमेकना जीवनमा सुख दुःख काय सुरू आहे ते दक्षात तदय आणि मित्रस्मान जाताना घर थोडासा मोबाईलले आराम दी जावा, मोबाईलने साईडला ठी जावा आणि एकमेकना काय दुःख आहे, एकमेकना काय हालचाली आहेत, काय करिअरमा काय बनणं आहे नाही बनणं आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या आणि मोबाईलले वस तिथला आराम द्या, त्यांनापासून दूर राहावा. मग दखा तुमची प्रगती कशी वस ती आणि करिअरना मेन टाईमले जीवनमा पुढे जाताना तुमले एक गोष्ट ध्यानमा ठेवणी आहे की तुम्हाला ज्या स्किल आहेत त्या डेव्हलप करणं आहेत. आज खेडागावमा प्रत्येक आजी आजोबा मायबाप खुश राहता आमना पोरगाल ते सोशल मीडिया नाही येस, व्हॉट्सअप येस तेस, पण दखा त्याले कम्प्युटर येस का, त्याले कॉपी पेस्ट करता येस का, त्यांना कोणता स्किल आहेत त्या स्किल कसा डेव्हलप आहेत त्यानावर फोकस करा आणि जीवनमा तो पुढे कसा जाई त्यानावर. आणि पाहुणा पैसमा किंवा 4 लोकेसमा तुम्ही उभा शेतस ना तदे तुम्हाला मोबाईलले रिकाम टेकडं करा, त्याले आराम द्या आणि तुम्ही प्रत्येक सुख दुःख मा सहभागी व्हा आणि मग पुढे जावा. मग दखा तुम्ही कसं पुढे जात असते.